नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे 7 हप्ते मिळालेले आहेत। आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठी अपडेट दिली आहे। ते नाशिकमध्ये बोलत होते। फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। याबाबत अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पाडली आहे आणि मी इथे येण्यापूर्वीच चेकवरती सही करून आलोय। त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं आणि मीही सांगतो की ही योजना बंद होणार नाही, असं अजित पवार म्हणाले। दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली। आता पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आले, त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज आहे। दरम्यान या योजनेसाठी काही निकष बदलण्यात आले होते, मात्र निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला होता। त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला होता। मात्र आता या योजनेमध्ये न बसणाऱ्या 5 लाख महिलांची नावं ही वगळण्यात आलेली आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्येच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी अपेक्षा आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।